जवळ असल्यानंतर यू कॅन सी ऑन द बोर्ड ऑल्सो आपण बघितले आर जर कमी असेल तर ओमेगा काय असतो जास्त. आता मी गोल गोल फिरणार तर सपोज आपण म्हटलं असा हात सरळ ठेवले तर काय होईल डिस्टन्स काय होतंय वाढतंय. डिस्टन्स जास्त आहे म्हणजे ओमेगा काय व्हायला पाहिजे कमी म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्या वेळेस काय होईल आपलं स्टॉप होईल. आता याच्यामध्ये आपण प्रयत्न करूया. आता मला कोणी माहिती ते गोल फिरवत नाही त्याच्यामुळे मी माझं गोल फिरून घेते. आता हे गोल फिरते बरोबर हे असं असतं. आता एकदा होते हात मी जवळच ठेवणार परत एकदा मी स्वतःला गोल फिरवणार आहे आणि मी हात लांब करणार. ज्यावेळेस मी हात लांब करेल ते ऑटोमॅटिकली काय होईल स्टॉप होईल आणि स्टॉप व्हायला पाहिजे. परत हे विविध फॅक्टर्स वरती डिपेंड करतात. म्हणजे आपली जी चेअर आहे चेअरचं जे सेंटर ऑफ मास आहे ते कुठे आहे. मी जर एका साईडला स्वतःशी झाले तरी पण ते स्टॉप होणार नाही. तर त्यासाठी ते डिपेंड करतात. लेट्स रिपीट आणि माझं झालं एका मी बसवणार आहे. आता जेवढं मी सरळ करत जाणार दिसते सगळ्यांना जसं मी हात सरळ करत जाणार आता मी जसं मी हात जेवढं सरळ करणार आणि मी जेवढं स्टेबल ठेवणार तेवढं काय होणार मी स्टॉप होणार. कळतंय सगळ्यांना. मग ह्याच्यावर लक्षात ठेवा रोटेशन्स काय आहेत. त्याने जे केलं ते एकदम करेक्ट आहे. जवळ हात घेतल्यानंतर काय होतं आपण गोल गोल फिरतो आणि स्ट्रेट हात केल्यानंतर काय होतोय स्टॉप होतो. आता